धनश्री उमेश शिंदे, गाव तरवाडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। धनश्री उमेश शिंदे 9 वर्षाची निरागस चिमुकली मुलगी 12 डिसेंबर 2025 रोजी ती नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 34 शिकत होती। त्या दिवशी शाळेची सुट्टी झाली आणि इतर मुलासारखी तीही घराच्या दिशेने निघाली, पण घरापर्यंत पोहोचण्याचा तिचा तो प्रवास कधीच पूर्ण झाला नाही। शाळेतून घराकडे निघालेली ती चिमुकली मध्येच कुठे आणि कशी गायब झाली हे आजही कोणाला समजले नाही। कुटुंबीय, नातेवाईक, गावकरी सगळ्यांनी शोधाशोध केली, तक्रारी दाखल झाल्या, आश्वासन मिळाली, पण दिवस जात राहिले आणि आशा संपत गेली। अचानक सांगण्यात आलं की धनश्रीचा मृतदेह शेतातल्या वेलीमध्ये सापडला। ही बातमी ऐकता संपूर्ण गाव सुन्न झालं। एका निष्पाप मुलीला असा अंत, पण त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे आजही तिच्या सोबत नेमकं काय झालं, ती तिथपर्यंत कशी पोहोचली, कोण जबाबदार आहे? हा खरंच आपला महाराष्ट्र आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आई, बहिणी, मुलगी सुरक्षित असायची, स्त्रीवर अन्याय करणाऱ्यांना क्षमा नसायची। मग आजचा महाराष्ट्र इतका असहाय्य कसा झाला? इथे मुलगी शाळेतून घरी जातानाही सुरक्षित नाही, ही गोष्ट स्वीकारायची का? ही एकटी धनश्रीची घटना नाही। काही दिवसापूर्वी यज्ञा या छोट्याशा बाळावर अमानुष अत्याचार झाला, आजपर्यंत त्या निष्पाप बाळाला न्याय मिळाला नाही। आणि आता धनश्री। घटना वेगवेगळ्या, पण प्रश्न एक, दोषी मोकळे का फिरत आहे? तपास सुरू आहे, हे वाक्य आता बंद झालं पाहिजे। आम्हाला आश्वासन नको, निकाल हवाय। धनश्रीचा मृत्यू अपघात होतो की घातपात, हे सत्य बाहेर आलंच पाहिजे। दोषी कोणीही असो, त्याच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे। आज आपण शांत बसलो तर उद्या आणखी एक धनश्री, आणखी एक यज्ञ। हा आवाज आता थांबणार नाही। न्याय हवा, तात्काळ, पारदर्शक आणि कठोर हवा।